नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. संपूर्ण विश्लेषणासहित IMP प्रश्न आज आपण बघणार आहोत, जे तुम्हाला येणाऱ्या भरतीसाठी खूप उपयुक्त ठरेल. तुम्ही सर्व पॉइंट्स नोट डाऊन करून घ्या. चला तर मग सुरू करूया आपल्या या नवीन व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, BCCIचे नवीन 37वे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, राजीव शुक्ला. राजीव शुक्ला यांची BCCIचे नवीन 37वे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या प्रश्नामध्ये BCCI हा मुख्य टॉपिक असल्यामुळे त्याविषयी आपण त्याचे स्पष्टीकरण बघूया. भारतीय टीमचे माजी खेळाडू रॉजर बिन्नी 19 जुलै 2025 रोजी 70 वर्षाचे होतील. यानंतर ते निवृत्त होतील. त्यानंतर राजीव शुक्ला हे BCCIचे 37वे अध्यक्ष असतील. BCCIचं फुल फॉर्म आहे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया, म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ. BCCIची स्थापना 1928 साली झाली. BCCIचे मुख्यालय चर्चगेट मुंबई येथे आहे. BCCIचे CEO हेमांग अमीन आहे. BCCIचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आहे. भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर आहेत. भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार आहे. याविषयी बदल झाल्यास तुम्हाला कळवण्यात येईल. तर मग बघूया पुढचा महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2, भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 91. भारतामध्ये एकूण 91 रामसर स्थळे आहे. या प्रश्नामध्ये रामसर स्थळे आल्यामुळे आपण त्याचे स्पष्टीकरण बघूया. रामसर कन्व्हेन्शन हा आंतरराष्ट्रीय पर्यावरण करार आहे, जो 2 फेब्रुवारी 1971 रोजी इराणमधील रामसर येथे युनेस्कोच्या आश्रयाने स्वाक्षरी करण्यात आला. यामध्ये भारत 1982 ला सामील झाला. तर रामसर स्थळे म्हणजे काय? रामसर अधिवेशनाअंतर्गत आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वपूर्ण असलेले पाणथळ क्षेत्र म्हणजेच रामसर स्थळे होय. जून 2025 मध्ये भारतातील 2 नवीन रामसर स्थळे घोषित करण्यात आली. ही स्थळे राजस्थानमधील फलोदीमधील खिचन आणि उदयपूरमधील मेनार आहेत. या स्थळांमुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 91 वर गेली आहे. महाराष्ट्रामध्ये 3 रामसर स्थळे आहेत, ज्यात लोणार सरोवर, ठाणे खाडी आणि फ्लेमिंगो अभयारण्य यांचा समावेश होतो. तर बघूया पुढील महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, IPL 2025 या वर्षीचा विजेता संघ कोणता आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, रॉयल चॅलेंजर्स बंगळूर म्हणजेच RCB. RCB या संघाने पंजाब किंगला उपविजेता करत 2025चा किताब जिंकला. या प्रश्नामध्ये IPL हा महत्त्वाचा टॉपिक असल्यामुळे त्याचे स्पष्टीकरण आपण बघूया. सीझन 18व्या मध्ये अंतिम सामना RCB व पंजाब किंग या संघामध्ये झाला. अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे खेळवण्यात आला. RCBने 190 धावा करून पंजाब किंगला 6 धावांनी पराजित केले. RCBचा कर्णधार रजत पाटीदार आहे व पंजाब किंगचा कर्णधार श्रेयस अय्यर आहे. यांच्या नेतृत्वात या वर्षी संघ खेळवण्यात आले. IPL 2025चा सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत आहे. तो 27 करोड रुपयाला विकत घेण्यात आलेला होता. सर्वात युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी ठरला आहे. तो 14 वर्षांचा होता. तर या वर्षीचा सर्वात वयस्कर खेळाडू MS धोनी आहे. पर्पल कप विजेता प्रसिद्ध कृष्णा आहे. ऑरेंज कप विजेता साई सुदर्शन आहे. हे दोघेही गुजरातकडून खेळत होते. प्रसिद्ध कृष्णा याने या वर्षी सर्वाधिक विकेट्स म्हणजे 25 विकेट्स घेऊन पर्पल कॅप विजेता ठरला. तर साई सुदर्शन याने सर्वाधिक 759 धावा करत ऑरेंज कपचा मानकरी ठरला. तर बघूया पुढचा महत्त्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4, भारतातील
दुसरे 100% साक्षर राज्य म्हणून कोणते राज्य बनले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोवा. गोवा हे भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य म्हणून राज्य बनले आहे. या प्रश्नामध्ये साक्षर हा शब्द आल्यामुळे आपण त्याविषयी स्पष्टीकरण जाणून घेऊया. पहिले 100% साक्षर राज्य मिझोराम राज्य आहे. तर भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य हे गोवा आहे, जे की आपण आत्ताच प्रश्न बघितला. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आहेत. तर मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहोमा आहे. मुंबई उपनगर हा महाराष्ट्रातील सर्वात साक्षर जिल्हा आहे. तर सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता नंदुरबार जिल्ह्याची आहे. 2021ची 16वी जनगणना कोरोनामुळे झाली नाही. ती ऑक्टोबर 2026 पासून हिमालयीन राज्यापासून सुरू होणार आहे. मित्रांनो, स्वतःला नेहमी सांगत राहा, जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत सोडणारच नाही. माझं स्वप्न मला पूर्ण करायचंय. स्वतःवर प्रचंड विश्वास पाहिजे मित्रांनो. यश हमखास मिळते. तर बघूया पुढचा IMP प्रश्न. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला हे प्रेरणादायी गीत कोणाचे आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विनायक दामोदर सावरकर. सावरकर यांनी अनादि मी अनंत मी अवध्य मी भला हे प्रेरणादायी गीत लिहिले होते. तर आपण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी जाणून घेऊया. सावरकर यांनी लिहिलेले अनादि मी अनंत मी हे गीत प्रेरणादायी गीत राष्ट्रगीत ठरलं आहे. यांच्या या गीताकरिता राज्य शासनाच्या छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सावरकरांचा जन्म 28 मे 1883 भगूर जिल्हा नाशिक येथे झाला. त्यांनी 1900 मध्ये मित्रमाळा संघटना स्थापन केली. तिचे रूपांतर 1904 मध्ये अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेमध्ये झाले. 1857 चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक त्यांनी लिहिले. तसेच माझी जन्मटेप हे आत्मचरित्र लिहिले. सागरा प्राण तळमळला व जयोस्तुते श्री महामंगले यासारख्या प्रसिद्ध कविता त्यांनी लिहिल्या. येणाऱ्या भरतीमध्ये खूप महत्त्वाचा ठरणारा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 6. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पद्मश्री. अशोक सराफ यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अशोक सराफ यांच्याविषयी आपण स्पष्टीकरणासहित बघूया. अशोक सराफ यांना 2023 मध्ये महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वोच्च नागरी पुरस्कार महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला होता. आता त्यांना 2025 मध्ये पद्मश्री हा पुरस्कार सन्मानित करण्यात आला आहे. पद्मश्री हा पुरस्कार देशातील 4था सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यापैकी भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मानला जातो, तर पद्मविभूषण हा दुसरा, पद्मभूषण तिसरा, तर चौथा पद्मश्री हे नागरी पुरस्कार आहेत. 2025 मध्ये भारत सरकारने एकूण 139 व्यक्तींना पद्म पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7. पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आल्या होत्या? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दादरा नगर हवेली व दमण आणि दीव. दादरा नगर हवेली व दमण आणि दीव येथे पहिल्या खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांविषयी आपण स्पष्टीकरण जाणून घेऊया. खेलो इंडिया बीच गेम्स स्पर्धा यांची सुरुवात 19 मे ते 24 मे 2025 दरम्यान झाली. या स्पर्धांमध्ये पहिला क्रमांक मणिपूर या राज्याने पटकावला, तर महाराष्ट्र हा उपविजेता ठरला. बीच व्हॉलीबॉल, बीच सॉकर, सेपक टकराव, बीच कबड्डी, पेन कप सिलाट आणि ओपन वॉटर स्विमिंग यासारखे समुद्रकिनारी खेळांचा समावेश या स्पर्धांमध्ये करण्यात आलेला होता. असा महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोणत्या नदीकाठी आहे?
याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चिनाब. चिनाब या नदीकाठी जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे पुलाचे लोकार्पण करण्यात आले. या रेल्वे पुलाची लांबी 1315 मीटर लांबी आहे, तर उंची 359 मीटर आहे. या पुलावरून कटरा श्रीनगर ही वंदे भारत ट्रेन धावली. नागपूर श्रीनगर बारामुल्ला या रेल्वे मार्गाची लांबी 272 किलोमीटर आहे. महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. IPL विजेता ठरलेला RCB या संघाची विजय रॅली सुरू असताना कोणत्या स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चिन्नास्वामी स्टेडियम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे IPL विजेता ठरलेला RCB संघाची विजय रॅली सुरू असताना चेंगराचेंगरी झाली. चिन्नास्वामी स्टेडियम बाहेर चेंगराचेंगरी झाली होती. त्याविषयी आपण स्पष्टीकरणासहित बघूया. RCB संघ विजयी झाल्यानंतर विजय रॅली बंगळूर येथे काढण्यात आली. नंतर चिन्नास्वामी स्टेडियम येथे खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. स्टेडियम बाहेर मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली. तेथे चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 11 जणांचा बळी गेला व बरेच लोक जखमी झाले. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी चेंगराचेंगरी मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांसाठी मदत निधीत वाढ करण्याची घोषणा केली. प्रति कुटुंब भरपाई 10 लाखावरून 25 लाख रुपये करण्यात आली. बघूया प्रश्न क्रमांक 10. नीती आयोगाचे CEO कोण आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 BVR सुब्रमण्यम. नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम आहे. नीती आयोगाविषयी आपण स्पष्टीकरणासहित जाणून घेऊया. आयोगाचा फुल फॉर्म नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया असा आहे. नीती आयोगाची निर्मिती 1 जानेवारी 2015 रोजी झाली. नीती आयोगाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. नीती आयोगाचे अध्यक्ष नरेंद्र मोदी आहे, तर उपाध्यक्ष सुमन बेरी आहेत. नीती आयोगाचे CEO BVR सुब्रमण्यम आहे, जो की आपण आताच प्रश्न बघितला. सुब्रमण्यम यांनी घोषित केले की भारतीय अर्थव्यवस्था जपानला मागे टाकत 4थ्या क्रमांकावर आली आहे. 1 नंबर अमेरिका, 2 नंबर चीन, 3 नंबर जर्मनी, 4 नंबर आपला भारत, तर 5 नंबर जपान हा देश आहे. पुढील महत्त्वाचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11. इस्रोने खालीलपैकी कोणते वर्ष गगनयान वर्ष म्हणून घोषित केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2025. 2025 हे वर्ष इस्रोने गगनयान वर्ष म्हणून घोषित केले आहे. या प्रश्नामध्ये इस्रोविषयी माहिती आल्याने आपण इस्रोविषयी स्पष्टीकरण आपण जाणून घेऊया. इस्रोचा फुल फॉर्म इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन असा आहे, म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्था असा आहे. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 रोजी करण्यात आली. इस्रोचे मुख्यालय बेंगळुरू कर्नाटक येथे आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायण आहे. त्यासाठी समृद्धी महामार्ग विशेष ही माहिती आपण देत आहोत. मुंबई नागपूर द्रुतगती मार्ग किंवा समृद्धी महामार्ग म्हणजेच त्याला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग म्हणून ओळखले जाते. हा समृद्धी महामार्ग एकूण 701 किलोमीटर लांबीचा आहे. आत्ताच शेवटच्या टप्प्याचे म्हणजेच इगतपुरी ते आमने ठाणे जिल्ह्यातील आमने पर्यंतच्या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले. एकूण लांबी 701 किलोमीटरच्या 2 कडाचे टोक शिवमडका तर ठाण्याचे आमने हे 2 कडाचे टोक आहेत. देशातील सर्वात लांब ग्रीनफील्ड महामार्ग म्हणून समृद्धी महामार्ग ओळखला जातो. समृद्धी महामार्ग हा 10 जिल्हे, 26 तालुके आणि 392 गावांमधून जातो. वेग मर्यादा 120 किलोमीटर प्रति तास असून संपूर्ण अंतर हे 8 तासामध्ये पूर्ण केले जाऊ शकते.
देशातील सर्वात रुंद बोगदा इगतपुरी ते कसारा दरम्यान आहे. तो 8 मिनिटांमध्ये पूर्ण करू शकतो. 8 तास व 8 मिनिटे लक्षात राहण्यासाठी ठेवू शकतो. या बोगद्याची रुंदी 17.61 मीटर आहे. परिषद याविषयी आपण जाणून घेऊया, जी कॅनडा येथे 15 ते 17 जून दरम्यान पार पडणार आहे. यासाठी पीएम मोदी यांना आमंत्रण देण्यात आले आहे. भारत हा G7 या परिषदेचा सदस्य नाही. जागतिक कृषी पर्यटन दिन 16 मे रोजी असतो. जागतिक पर्यावरण दिन 5 जून रोजी असतो. तर जागतिक अन्न सुरक्षा दिवस हा 7 जून रोजी असतो.